नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मला बरेचसे असे कॉमेंट्स येत होते की हाहाला विसरली का, हाहावर नाही करणार का, तिला विसरू नको वगैरे. तर नाही मंडळी, मी कोणालाही काही विसरलेली नाही आहे. पण तुम्ही बघितलं असेल तर ओव्हरऑलच तिचे व्हिडिओज एवढे पकाऊ येत होते. तिच्याकडे स्वतःकडेच कंटेंट नाही आहे, तर ती मला काय कंटेंट देणार आहे. तर त्यामुळे थोडासा ब्रेक घेतलेला. पण आज म्हटलं की जास्त मोठा आपल्याला पॉडकास्ट बनवायचा नाही आहे, कारण कालचा पॉडकास्ट खूप मोठा झाला. आणि संडेला जनरली मी लाईटच पॉडकास्ट ठेवते, कारण मी पण थोडी बिझी असते. पूर्ण नेक्स्ट वीकचं प्रेप वगैरे करायचं असतं, सगळं काही असतं. आणि आय एम शुअर माझी मंडळी पण थोडी बिझीच असतात संडेला. सो म्हणून मी ते संडेसाठी राखून ठेवलेलं. सो चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. आजचं पॉडकास्ट असणार आहे, तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल, हा दिवाणीवर. ताईने काही दिवसांपूर्वी अजून एक लाईव्ह घेतली होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती एक इंटेलेक्च्युअल लाईव्ह होती, पण मला तर त्या लाईव्हमध्ये काहीच दम वाटला नाही. इंटेलेक्च्युअल असं म्हणण्यासारखं त्याच्यामध्ये काहीच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली गेली नाही. इनफॅक्ट आमचेच कॉमेंट्स वाचून, आमचंच पॉडकास्ट ऐकून शहाणपण आलेलं आहे, असं मला एकंदरीतच जाणवलं. इतके दिवस ताई काहीही गरज नसताना त्यांच्या भावाची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत होत्या, की जसं तू वर्क फ्रॉम होम करतो आणि सतत त्या काही ना काहीतरी असं सांगत असायचा, ज्याची काहीही गरज नव्हती. पण तरी ताई उगाचच ते मेन्शन करायच्या काही गोष्टी. आणि जेव्हा आपण लास्ट पॉडकास्टमध्ये म्हणालो की याची काहीही गरजच नव्हती, तुमचे फॅमिली व्लॉग्स हे तुमच्या फॅमिलीपुरते मर्यादित असले पाहिजेत, ना की तुमचा भाऊ काय करतो, बहीण काय करते, आणि ते एवढं लोकांनाही तुम्हाला विचारायची गरज नाही आणि तुम्हाला ते एक्सप्लेनेशन देण्याची तर त्याहूनही गरज नाही. तर त्यातून ताईंनी आता शहाणपण घेतलेलं आहे आणि ताईंनी सांगितलं की आता त्याला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल, जेव्हा तो पूर्णपणे सेट होईल, तो पूर्णपणे रेडी होईल या क्वेश्चन्सचे आन्सर द्यायला, तेव्हा तो स्वतः या क्वेश्चनचे आन्सर्स देईल. तर बरं झालं ताई, ॲटलिस्ट तुम्हाला रिअलाईज झालं, आणि हॅपी रिअलायझेशन. बाकीचा वेळ तर ताईचा लाईव्हमध्ये असे विचित्र साऊंड्स करण्यातच गेला. अतिशय बोरिंग, अतिशय पकाव, अतिशय फेक असं लाईव्ह सेशन झालं होतं ते. पण हे म्हणतात ना, फक्त 4 दिवसाचं नौटंकी आहे, तसंच झालं. आणि ताई परत आता कंटेंट नसल्यामुळे आता इथून तिथून कंटेंट गोळा करायला सुरू झाल्या. जसं की आता यांच्या भावाच्या लायसन्सचा इशू नाही म्हणता येणार बाबा, चीड येते त्याला, प्रॉब्लेम काहीच नाही झाला आहे. ताई परत बोलत होत्या, याचा प्रॉब्लेम झाला आहे. भाऊ म्हणतो काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे, उगाचच प्रॉब्लेमचं नाव नको देऊस. म्हणजे तेच ताई इट्स ओके ताई, समजू शकते मी. पण मुळात ते एवढं त्याच्या डिटेल्स रिव्हील करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आहे. आणि मुळात तुम्हाला तिथे जाण्याचीच गरज नव्हती, कारण अशी कामं ही मुलं स्वतःची करतात. आता जे तिथे स्टुडंट्स असतील, त्यांचे आई बाबा, भाऊ बहीण थोडी ना जातात त्यांच्याबरोबर लायसन्स रिन्युअलला. ते स्वतःचं बघतात ना. आता त्याला चौकशी करायची होती, त्याला डॉक्युमेंटेशन विचारायचं होतं, तर तो स्वतः जाऊन करून आला असता. पण अगेन तुमच्याकडे कंटेंटचा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून तुम्ही गेलात. हो की नाही ताई, हो की नाही? आणि त्यातही व्ह्युअर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही टायटलही मिसलिडिंग दिलं, की आता अमेरिकेत आम्हाला नवीन लायसन्स काढावं लागणार, परत लायसन्स रिन्यू करावं लागणार. ॲक्च्युली ते तुमचं नव्हतंच, ते तर तुमच्या भावाचं होतं. मग तुम्ही एरवी तर त्याच्या एवढ्या नावाने बोंबा ठोकता, मग भावाचं लायसन्स असं तुम्ही मेन्शन करायला हवं होतं, जे तुम्ही नाही केलं. कारण का? व्ह्युअर्सना उल्लू बनवून व्ह्यूज लाटायचे होते, क्लिकबेट करायचं होतं तुम्हाला. आणि त्यातही तुम्ही अर्धवटच माहिती दिलीत. आता तुम्ही एवढंच जर गेला होता, तर तुम्ही एक इन जनरल माहिती म्हणून पण देऊ शकला असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही भावाचं तुम्हाला सांगायचं पण होतं, पण ते पूर्ण पण सांगायचं नव्हतं. काय इश्यू आहे, किंवा काय कसलं गरज आहे, काय डॉक्युमेंटेशनची गरज आहे, आणि काय तुम्ही जे म्हणत होतात ना, की आता काहीतरी करावं लागेल, ह्याचं काहीतरी आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल, तर बघूया कसं काय होतं ते तर तुम्ही क्लिअर केलंच नाहीत. मग काय फायदा नुसतं ऑफिस दाखवून? द्यायची तर पूर्ण माहिती द्यायची, नाही द्यायची तर मग अजिबातच नाही द्यायचं. तर मी ना मंडळी, मी तुम्हाला सगळी माहिती सांगेन काय झालं ते. ॲक्च्युली कसं आहे ना मंडळी, अमेरिकेमध्ये जेव्हा तुमचा व्हिसा चेंज होतो, तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या डिटेल्स अपडेट कराव्या लागतात ड्रायव्हिंग लायसन्सच्या. ते ह्यांचं पण करावं लागतं. जेव्हा ह्यांचं H1B स्टेटस चेंज होतं, तेव्हा ज्या वेळेला व्हिसा रिन्यू होईल त्या वेळेला त्यांना ड्रायव्हिंग लायसन्सवरच्या डिटेल अपडेट कराव्या लागतात. आणि मग जेव्हा तुम्हाला ग्रीन कार्ड मिळतं फायनली, तेव्हा मग त्या तुमच्या फायनल डिटेल्स अपडेट होतात. ग्रीन कार्डवाल्यांना काय परत करावं लागत नाही, पण जोपर्यंत तुम्ही व्हिसावर असता, तर तुम्हाला ह्या डिटेल्स टाईमली बेसिसवर अपडेट करत राहावं लागतं. तर तसं तिच्या भावाचं झालं. तो होता पहिले तिकडे टेक्सासला, आणि मग तिथे त्याचं लायसन्स होतं. आता काय झालं आहे, आता त्याचं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे. आता तो ट्रायल पिरियडवर आहे. एक 60 डेजचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला आफ्टर युअर एज्युकेशन, जेव्हा तुमचा स्टुडंट व्हिसा एक्सपायर होतो, तेव्हा तुम्हाला एक टेम्पररी व्हिसा दिला जातो, एक टाईम पिरियड दिला जातो 60 डेजचा. त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब शोधायचा असतो.
तुम्ही तो शोधू शकलात वेल अँड गुड, नाही तर मग तुम्हाला तुमच्या होम कंट्रीला परत जावं लागतं. तर आता तो त्या पिरियडवर आहे. त्यामुळे आता त्याचं ते व्हिसा स्टेटस जे आहे ते चेंज झालेलं आहे. त्यामुळे त्याचं ड्रायव्हिंग लायसन्सही एक्सपायर झालं आहे त्याच्या स्टुडंट व्हिसा बरोबरच. आता मेक अशी आहे की हा राहतोय ह्यांच्याकडे, म्हणजे ह्याच्या बहिणीकडे. तर त्याचं काहीच नाही त्याच्याकडे प्रूफ, रेसिडेन्शियल प्रूफ, ना त्याच्या नावावर कुठलं बिल आहे, ना त्याच्या नावावर रेंटल अग्रीमेंट आहे किंवा काही असं ज्याच्यावरती तुझं रेसिडेन्स मेन्शन केलेला आहे आणि तो प्रूफ आहे, तुझा रेसिडेन्शियल प्रूफ आहे, तो त्याच्याकडे नाहीच आहे. आता शेटनरावांनी द्यायचं म्हटलं तर मग त्यांना थोडं बघावं लागेल, बिकॉज त्यांच्या ते इन्कम टॅक्सवर अफेक्ट करू शकतं. बिकॉज हा कोण आहे थर्ड पर्सन, किंवा हा तुम्ही कोणाला ठेवला आहे. आता ते पैसे घेत नाहीत ती गोष्ट वेगळी, पण अथॉरिटीजला तर ते प्रूव्ह करावं लागेल ना की वी आर नॉट टेकिंग एनी मनी फ्रॉम हिम अँड वी आर नॉट हॅव्हिंग एनी ॲडिशनल इन्कम, हे दे हॅव टू शो. तर अगेन आता तो एक इश्यू आहे की शेटनराव कसं काय ते दाखवणार, किंवा मग आता त्यांना काहीतरी म्हणजे असं पेपर सबमिट करावा लागेल की ज्याच्यामध्ये ते फक्त असं मेन्शन करतील की हा आमच्याकडे राहतो आणि आम्ही ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, किंवा असं काहीतरी आता असेल. तर त्यांनी ते विचारलं असेल की एनी solution for it that we can provide some document and which will not affect our income tax status. तर ते पण त्यांनी विचारलं असेल. तर तो इश्यू झालेला आहे, बाकी काही नाही. बाकी सांगायचा मुद्दा असा की घाई गडबडीत ते लायसन्स करून घेण्याची काहीच गरज नाही आहे, रिन्यू करून घेण्याची. ते काय लायसन्स काय बाद होणार नाही आहे, तुम्हाला फ्रॉम द स्क्रॅच परत सगळे प्रोसेस करावी लागणार नाही आहे. आता त्याला नोकरी कुठे मिळते, काय मिळते त्याच्यावर डिपेंड करतं. नाही तर आता लायसन्स घेणार सगळं जुगाड लावून आणि नंतर परत त्याला कुठेतरी दुसऱ्याच स्टेटमध्ये वगैरे नोकरी मिळाली तर मग तिकडे जाऊन परत मग त्याला ही प्रोसेस करावी लागणार, कारण त्याचा ॲड्रेस चेंज होणार, व्हिसा चेंज होणार, अगेन ही हॅज टू रिन्यू दॅट लायसन्स. तर ह्याच्यामध्ये काही पॉईंटच नाही आहे. मला तर कळतच नाही आहे की एवढी घाई काय आहे, आणि असा तो कुठे एकटा कार घेऊन इकडे तिकडे फिरतो. आता असं असू शकतं, पॉसिबल आहे की त्याला इंटरव्ह्यूजला वगैरे जायचं असेल तर मग तो कार घेऊन जाणार असेल वगैरे, तर त्यासाठी प्रत्येक वेळेला हे लोक त्याला घेऊन नाही जाऊ शकत. सो इंडिपेंडेंटली तो जाऊ शकतो, त्यासाठी तो कार्ड रिन्यू वगैरे करून घेत असेल. बट अगेन बाकीची मुलं काय करतात ते पण थोडा विचार करा. आता तुमच्याकडे ही सोय आहे तर त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकताय, बट अदरवाईज बाकी मुलं कसं काय मॅनेज करत असतील तर त्या अकॉर्डिंगली आपण पण करायचं. आपण पण थोडे धक्के खायचेच ना. असं सगळंच असं स्पून फीड केल्यावर कसं काय होणार. थोडं शिकवा अहो भावाला, जरा त्याला पण त्याची भरारी घेऊ द्या, त्याला पण जरा पंख पसरू द्या, त्याला पण थोडे धक्के खाऊ द्या. सगळीकडे नका त्याची माता बनून फिरू. तो हा सगळा होता इश्यू त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या बाबतीतला. आता दुसरी गोष्ट, या बाईला किती शो ऑफ आहे ना, किती शो ऑफ की बाबा माझ्याकडे तर कॅमेरा आहे आणि सिक्युरिटी कॅमेराने मला इंटिमेशन दिलं आणि त्यांनी मला सांगितलं, तिथून मेसेज आला की तुमचे खूप सारे पार्सल्स आलेले आहेत आणि खूप पार्सल आलेले आहेत बाहेर. काही गरज नाही आहे. ज्यांच्याकडे ते सिक्युरिटी कॅमेरा नसतील, पण अगदी भारतात सुद्धा सगळीकडे ॲमेझॉनचा सेमच प्रोटोकॉल आहे. ते लोक जेव्हा डिलिव्हरी येणार असते तेव्हा सकाळी तुम्हाला इंटिमेट करतात की युअर पॅकेज इज आउट फॉर डिलिव्हरी अँड विल बी डिलिव्हर्ड बाय सो अँड सो टाईम. तर तुम्हाला माहिती असतं की आता 3 वाजता पॅकेज येणार आहे, 4 वाजता पॅकेज येणार आहे, आणि पॅकेज डिलिव्हर झाल्यानंतरही तुम्हाला मेसेज येतो की युअर पॅकेज हॅज बीन डिलिव्हर्ड. तर ते कोणालाही कळतं ताई, त्यासाठी एवढं सिक्युरिटी कॅमेराने तुम्हाला मेसेज येण्याची काहीच गरज नाही आहे. ते ॲमेझॉनवाले पण मेसेज पाठवतात. उगाचच आपलं काहीतरी ओव्हर ॲक्टिंग. बाबा एवढं पण इंडिया आता मागासलेला नाही आहे. म्हणजे मेनली तुम्ही इंडियन पब्लिकला टार्गेट करता म्हणून बोलते. ह्या सगळ्या गोष्टी खूप पुढे, आणि एस्पेशली हे जे ऑनलाईनचं जे आहे ना, मागवणं वगैरे, ऑनलाईन ऑर्डर्स वगैरे, त्यात तर इंडियन्सचा हात कोणीच धरू शकत नाही. इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे आजकाल इंडियामध्ये. A to Z गोष्टी अशा तुमच्या डोर स्टेपवर असतात. त्यामुळे तुम्ही हे ढाचे ना कोणाला तरी दुसऱ्याला द्या. हीच नोटंकी यांनी जेव्हा यांचं सिल्वर प्ले बटन आलेलं तेव्हा पण हीच नोटंकी केली होती की ओ आम्हाला तर माहितीच नव्हतं, आम्ही तर बाहेरच असं उभं होतो. कशाला? एरवी तर तुम्ही कधी बाहेर उभे नसतात, त्याच दिवशी बरोबर तिकडे ताटकळत उभे होतात, टाइमपास करत होतात. त्या दिवशी पण तुम्हाला इंटिमेशन आलेलं की तुमचं पॅकेज येणार आहे, किंवा तुमचं जे काही यूट्यूबकडनं पण मेसेज आलाच असेल की तुमचा पाठवलं आहे आज म्हणून. ते किती ते CCTV कॅमेराचं कौतुक. आमच्या ना भारतामध्ये काही गरजच नाही आहे. आमच्या काकूच इतक्या आजूबाजूच्या CCTV कॅमेरा असतात ना की वेगळ्या CCTV कॅमेरा इन्स्टॉल करण्याची गरजच नसते. ए तुझं पॅकेज आलं बघ, बाहेर काय पडलंय बघ. अरे असा आवाज आला ना की समजून जायचं आलं वाटतं कोणतरी, जाऊन बघा. नाहीतर मग आपणच एवढे अलर्ट असतो, नाहीतर बाहेर कोण ठेवून गेला ना तर पॅकेज लंपास व्हायचं. त्याच्यापेक्षा आधीच पटकन घरात घ्यायचं होतं. आम्ही स्वतःच अलर्ट असतो. स्वतःच CCTV कॅमेरा होता मी आमच्या घराची. काय 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 बोलता? मी कधीच माझे केस आहे ना हेअर ड्रायरने सुकवत नाही किंवा ब्लो ड्रायरने नाही सुकवत, कारण का मग ते डॅमेज होतात ना त्याच्या हीटने, म्हणून मी कधीच नाही सुकवत. पण ह्याच्यात पण आहे.
पण ताई आहे ना काहीही बोलतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. पण मी रोजच्या रोज जेव्हा जेव्हा मी हेअर वॉश करते तेव्हा तेव्हा मी स्ट्रेटनरने ते स्टाईल करते. स्ट्रेटनर तर एकदमच थंड असतो ना, माझ्याकडे थंड स्ट्रेटनर आहे, त्याच्याने तर काहीच हीट अप्लाय होत नाही, त्याच्याने तर काहीच डॅमेज होत नाही. पण हेअर ड्रायरने होतात बाबा. ड्रायरने ना सुकवायचे, नॅचरली सुकवायचे आणि मग ते सुकले ना की त्याच्यावरती मस्तपैकी हीट चापून अप्लाय करायची. काय नाही होणार तुमच्या केसांना. काय राव ताई, काय बोलता, त्याला काय अर्थ तुमच्या? एका बाजूला तुम्ही हेअर डॅमेज होतात म्हणून त्याला हीट अप्लाय करू नका म्हणून सांगता आणि दुसऱ्याच दिवशी बसून आपल्या स्ट्रेटनरने कसे हेअर स्ट्रेट करावेत, कसं आपले हेअर स्टाईल करावेत हे शिकवता. म्हणजे तुमचं आधी स्वतःचंच काय धड आहे का काय ते ठरवा, का स्ट्रेटनर थंड आहे तुमचा. आता त्या दिवशी मॉलमध्ये गेलेल्या तेव्हा इतका वेळ यांनी डंका पिटला की मी शूज घेतले मायकल कॉर्सचे शूज घेतले आणि घरी गेल्यावर काय, खोला बॉक्स और निकला सँडल. ताई, सँडल्स आणि शूज ह्याच्यामध्ये बेसिक फरक तुम्हाला कळत नाही का? आणि ह्याच्यामध्ये ना काहीच अप्रूप नाही आहे, कारण का US मध्ये, युरोपमध्ये हे सगळं ब्रँड्स घेणं इज व्हेरी कॉमन. एरा गेरा नट्टू खेरा घेऊन येत असतो आणि ऑब्व्हियसली हे सगळ्या गोष्टी नॉट नेसेसरीली तुम्हाला परवडतात, एखाद्या व्यक्तीला परवडतात किंवा एखादी व्यक्ती रिचच आहे म्हणून घेते असं काहीही नसतं. आजकाल ऑफिसात शिपायाच्या हातात पण लेटेस्ट आयफोन असतो, जो साहेबाकडे पण नसतो. कारण प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार त्याच्या प्रायोरिटीज असतात. कोणी कशावर स्पेंड करावं, कोणाची प्रायोरिटी काय आहे. आता कोण कर्ज काढून मोठ्या मोठ्या गोष्टी घेतं, ॲट द सेम टाईम कोणी लिमिटमध्ये राहून जेवढं अंथरूण आहे तेवढंच पाय पसरतं. सो इट इज बेसिकली टोटली डिपेंड्स व्हॉट यू नीड अँड व्हॉट यू वॉन्ट. आणि अगेन तुम्ही म्हणालात की मी आता तुम्हाला शू कलेक्शन दाखवेन, माझ्याकडे खूप शूज आहेत, माझ्याकडे शूजचं कलेक्शन आहे, तर मी ते तुम्हाला एकदा शेअर करेन, तर तुम्ही मला सांगा. आणि ॲट द सेम टाईम तुम्ही थोड्याच दिवसापूर्वी अगेन लाईव्हमध्ये म्हणाला होतात की मी आता काही असं दाखवणार नाही आहे, कारण सगळेच लोक ते लाईट हार्टेडली घेत नाहीत, काही लोकांना आवडत नाही, काही लोकांना वाटतं, मोस्ट ऑफ द लोकांना वाटतं मी शो ऑफ करते. सो असे म्हणजे अशा व्हिडिओजला फार काही छान व्ह्यूज पण येत नाहीत आणि उगाचंच मग असं माझं नाव खराब होतं, तर मग आता मी दाखवणार नाही आहे. मग आता का कशाला परत तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही दाखवणार आणि तुम्ही लोकांना त्याच्यासाठी इन्स्टिगेट करताय की मला कॉमेंट करा. म्हणजे तुम्हाला बोलायला बरं ना, की एक पण कॉमेंट आली की तुम्ही लगेच बोलाल की मला अशी कॉमेंट आली होती, तर त्याच्यामुळे मी आज तुम्हाला माझं शू कलेक्शन दाखवते. समजलं ना मंडळी, समजलं ना? व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. आणि ते गार्डनच्या फ्रंट यार्डचं पण तुम्ही नोटीस केलं का मंडळी? ते पण आपल्याकडनंच ताई घेऊन गेलेले आहेत. ताई येतात इकडे, सगळ्या कॉमेंट्स वगैरे वाचतात, काय चाललंय काय नाही त्याचा अंदाज घेतात आणि मग थोड्या दिवसाच्या गॅपने त्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देतात. नाहीतर आधी तर ताई एवढं सगळं दाखवत होत्या तेव्हा त्यांना एकदाही ते शेअर नाही करावं असं वाटलं की कम्युनिटी असते आणि मग सगळ्यांना मेंटेन करावं लागतं, इकडे फाईन बसतो, ते लोक येऊन चेक करतात. ह्या सगळ्या गोष्टी ताईंनी कधीच आधी सांगितल्या नाहीत. तर लास्ट टाईम जेव्हा मी मुद्दा उचलला होता, जेव्हा मी म्हणाली होती की ह्या लोकांना रिएम्बर्समेंट मिळतं, पण त्याच्यामध्ये मग काही लोकांचं वेगळं म्हणणं पडलं, तर त्या लोकांचं असं होतं की नाही म्हणजे असं काही नसतं, असं काही होत नाही, असं नाही आहे, उलट आपल्यालाच मेंटेन करावं लागतं, कारण का मग इथे असं फाईन पडतो किंवा ते लोक येऊन चेक करतात, तर ते बेसिकली प्रत्येकाला मेंटेन करावंच लागतं वगैरे. तर तीच कॉमेंट ताईंनी उचलली, तेच डिस्कशन आपलं ताईंनी उचललं आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. आणि लगेच नाही बरं का, कारण लगेच बोललं तर मग ते चोर पकडा गया होईल ना, म्हणून मग थोडा गॅप घेतला ताईंनी आणि मग आता त्या ते सांगू लागल्या. पण ताई तुम्ही थोडा गॅप घ्या, नाही तर भरपूर गॅप घ्या. तुम्ही 10 दिवसांनी सांगा, नाही तर 6 महिन्यांनी सांगा. मला ते बरोबर लक्षात राहतं की माझ्या पॉडकास्टमधनं किंवा माझ्या कॉमेंट सेक्शनमधनं काय ढापलं गेलेलं आहे, तर ते मी पकडेनच. सो त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि आता ताईंकडे कंटेंट अक्षरशः संपलेलं आहे, बोम झालेली आहे. आता ती तर कॅम्पिंगला गेली आहे ना, त्याच्यामुळे आता ते काय कंटेंट दाखवायचं. आता ती आल्यावरती सरप्राईज होऊ नका जर ताई कॅम्पिंगला गेल्या, कारण आता समर वेकेशन ताईंकडे पण पडणारच आहेत लवकरच. आणि जसे समर वेकेशन पडतील तर आपल्याला ताईंचं पण कॅम्पिंग बघायला मिळेल. पण आता सध्या काय करायचं, आता हे वेकेशन जे तिकडे चालू आहेत युरोपमध्ये ते तर आता इथे नाही आहेत, तर आता काय करायचं. म्हणून मग ताई आता पूर्ण रेसिपी व्लॉग दाखवून एक काहीतरी पकडतात आणि पूर्णच्या पूर्ण त्याच्यावर व्लॉग काढतायत. कधी बटाटे वडेच तळतायत, तर कधी साबुदाणा वडेच तळतायत. साबुदाणा वडेमध्ये पण आलं लसूण बिसून सगळं काही घालून वेगळेच साबुदाणे वडे, काय तरी फ्युजन वगैरे असं काहीतरी करतायत. आणि त्यात तेही कमी पडलं म्हणून ॲडिशनल ताई आजकाल असं टिकली बिकली लावायला लागल्या आहेत आणि असं दाखवत आहेत की मी टिकली लावते. आणि नवऱ्याला पण विचारतायत तुम्ही काही नोटीस केलं का माझ्यामध्ये. तर ताई एकदम ब्रँडेड क्लोथ्स आणि ब्रँडेड आपल्याला सगळं दाखवतात. माझा लुक बघा, आजचा मी तुम्हाला लुक शेअर करते. मी आता हे घातलंय, आता मी ही बॅगी पॅन्ट घातली आहे आणि क्रॉप टॉप घातला आहे, शूज घातले आहेत आणि हे सिम्पलचं वॉच घातलं आहे आणि ही हॅट घातली आहे. असं सगळं ताई आपल्याशी शेअर करतात. पण
नेमकं जेव्हा त्यांना पासपोर्ट साईज फोटो काढायचा होता तेव्हा ताई सगळ्यात म्हणजे त्यांच्या घरातले जे एकदम बेकारमधले बेकार असं घरात घालून फिरतो असे कपडे घालून गेल्या. का हो ताई? तेव्हा का असे कपडे तुम्ही घातलेत? का तुम्हाला असं काय दाखवायचं होतं का? असं काय स्पेशल ठिकाणी सबमिट करायचा होता? तुम्ही म्हणालात ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे, मग ऑफिसमध्ये काय असं दाखवायचं आहे का की मी कितनी गरीब हूँ, थोडे मेरे हस्बैंड की सॅलरी बढ़ा दो ताकि मैं अच्छे 4 कपडे ले सकूं. आणि काय ते मदर्स डेचं प्रेझेंट आणि काय ह्या लोकांना ना काहीही चालतं, काहीही उगाचच. मदर्स डेला गिफ्ट त्याने त्याच्या आईला द्यायला पाहिजे ना, नवऱ्याने नवऱ्याच्या आईला दिलं पाहिजे होतं, एवढंच आहे तर. तुमच्या मुलांनी तुम्हाला दिलं पाहिजे. नवरा काय व्हॅलेंटाईन डे आहे का तुला मदर्स डेचं गिफ्ट द्यायला? विश केलं पुरं झालं. ह्यांचं सगळं बरं, ह्यांचंच सगळं, ह्याच जगत माता म्हणजे ह्यांनीच काहीतरी वेगळं मदरहूड केलं आहे, खूप मोठं काहीतरी तीर मारलं आहे की यांना मदर्स डेचं गिफ्ट द्या, यांना वुमन्स डेचं गिफ्ट द्या, यांना आणि कसलं गिफ्ट द्या, कसलं फलाना डिमकांना सगळ्या डेजचं गिफ्ट यांनाच द्या. याच काहीतरी वेगळ्याच वेगळ्या सुपर वुमन आहेत. आणि ही अशी कुठेही अशी पळत का असते, अशी तुरु 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 अशी पळतच असते, असं आरामात बोलत असते, काहीतरी एक्सप्लेन करत असते आणि मग अचानक बोलेल चला चला म्हटल्यावरती डायरेक्ट उठून पळायलाच लागते. अगं बाई हळू सावकाश. ते गिफ्ट एक्सचेंज करताना पण तसंच. आता मी इथे आली आहे, आता मला हे एक्सचेंज करायचं आहे. आता ते लोक म्हणाले एक्सचेंज तर नाही होऊ शकत, पण आता मग मी हे रिटर्नच करते. चला चला म्हणाले आणि चालली तुरु 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 तुरु. ते दिवशी टेस्लाचं ते दाखवताना गाडीचं पण तसंच, ते सगळं एक्सप्लेन केलं काय असतं काय नाही, तुम्हाला ते सिस्टम परचेस करावं लागतं, ती टेक्नॉलॉजी परचेस करावी लागते. आणि मग म्हणाली चला चला म्हणाली आणि तुरु 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 तुरु. अगं बाई जरा हळू हळू, काय कुठे जायचं आहे, एवढं पळते कशाला? बाय द वे ते टेस्लाचं पण उगाचच ओढवून घेतलेलं कंटेंट होता. अचानकच त्यांना आपल्याकडे अशी एक गाडी आहे आणि ह्याचं आपण ट्युटोरियल द्यायलाच विसरलो. बट इट वॉज टू लेट. म्हणजे सगळ्या दुनियेने दाखवून झालं. अगदी बंजिताने इकडे येऊन स्पेशली दुबईला येऊन त्या विश्वाची गाडी दाखवली, सगळं नाचरी बिचरी आणि सगळे होते नाहीत ते फीचर्स वगैरे दाखवले. आणि तुमची स्वतःची असून इतके दिवस काय झोपले होते तुम्ही? ते पण या ताईंनी यूट्यूबच्या अर्निंगमधनंच $99 देऊन घेतलं असेल. $99 देऊन 1 महिन्यासाठी घ्यायचं आणि त्याच्या बदल्यामध्ये अजून $400 कमवायचे. मस्त ना, मस्त. नाहीतर आधी सांगितल्याप्रमाणे अजून एक हिंट होती त्याच्यामध्ये की जेव्हा लॉंग ड्राईव्हला आम्ही जाणार तेव्हा हे उपयोगी येईल. तर आम्हाला टेस्ट करायची होती. आता लॉंग ड्राईव्ह कुठे असणार आहे आणि काय प्लॅन होणार आहे आणि कशासाठी हे टेस्टिंग चाललेलं आहे हे तुम्हाला कळलंच असेल ना मंडळी, कारण माझी मंडळी आहेच तेवढी हुशार. सो बघूया आता काय जे आपण विचार करतोय तसंच होतं का. स्टे ट्यून फॉर इट, जस्ट वेट अँड वॉच. नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय. मसाला